विषय चाललेला आहे. राजा जनकाने नवनारायणांना प्रश्न केलेले आहेत की प्रतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारही युगामध्ये भगवंतांनी कोणत्या रूपानं अवतार धारण केले, त्यावेळी त्यांचं नाव काय होतं, कोणत्या नावाने लोक त्यांचे उच्चार करीत होते आणि त्या ठिकाणची भक्ती, त्या युगातली भक्तमंडळी जी होती ती कशा प्रकारे भक्ती करीत होती. आपण 2 दिवसात प्रतयुगातलं पाहिलं, त्रेतायुगातलं पाहिलं, द्वापारयुगातलं पाहिलं आणि आता विषय आपला सुरू झाला आहे कलियुगात भगवंताचा अवतार कोणत्या रूपाने आहे, त्याचं नाव काय आहे आणि भक्त कशा प्रकारे भक्ती करतात. कलियुगे श्रीकृष्णदेव वर्णो कृष्णवर्ण प्रभा इंद्रनीळ किळ समुदावन मूर्ती तैशी पाहू शोभायमान. तर राजा कलियुगामध्ये हे कोणते महाराज सांगते, तर भाजप महाराज सांगते की राजा या कलियुगामध्ये कृष्ण हाच देव आहे, त्याचा वर्ण हा काळा आहे, मूर्ती अशी अतिशय शोभायमान अशा प्रकारचे भगवंताचं रूप आहे. मूर्ती सर्व अवयवे सांग वेणुविषणादे उपांग चारी भुजा पराक्रमी चांगण आयुधे अव्यंग शंखचक्रादित. त्या ठिकाणी मूर्ती अशा प्रकारची आहे की सर्व अंगाने अशी रेखीव अशा प्रकारची भगवंताची आहे. हातामध्ये मुरली आहे, त्याच्यानंतर 4 भुजा आहेत आणि 4 भुजामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म हे 4 आयुध हातात धारण केलेले आहेत. पृष्ठभागी निज पार्षद नंद सुनंदादी सायुध कलियुगी प्रज्ञा प्रबुद्धना यापरे गोविंद चिंतिते सदा. त्याच्यानंतर भगवान कृष्णाच्या पाठीमागं या अवतारात कलियुगामध्ये नंद सुनंदादी हे 2 शस्त्र हातात घेऊन सेवक उभे आणि कलियुगामधील हजारो जे ज्ञानी लोक आहेत या प्रकारे कृष्णाचं सतत चिंतन करीत असतात. नवल कैसे राजा कीर्तनतेची महापूजा 80 आवडया दोक्षजन कीर्तने गरुडध्वजा उल्लासित. राजा प्रभाजन महाराज सांगता राजा जनकाला की राजा या कलियुगामध्ये त्या भगवान कृष्णाची पूजा जर करायची ठरली तर कीर्तनतेची महापूजा. तर कीर्तन हीच काय आहे, त्याची निष्ठी पूजा नाही, काय आहे महापूजा, सगळ्यात श्रेष्ठ महापूजा आहे. 80 आवडया दोक्षजन कीर्तने गरुडध्वजा उल्लासी. आणि हे भगवंताला या कलियुगात कीर्तन आवडतं. रात्री आपलं ह्याच गोळीवर जवळजवळ पूर्ण हे प्रवचनच झालं. आता कीर्तन या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला ते सांगितलं. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे भगवंताच्या नामाचं, गुणाचं आणि कीर्तीचं वर्णन करणं, याला म्हणायचं कीर्तन. आणि हे देवाला आवडतं. आता आपलं काय चाललेलं आहे, इथं कीर्तन चाललेलं आहे. हे कोणाला आवडतं, त्याला आवडतं. ही कोणती पूजा आहे, महापूजा. कीर्तना पडे हे गोविंदा या लागी सन्माने नारदा तो कृष्ण कीर्ती पडे सदा नामानुवादा गरजतो. भगवंताला या कलियुगामध्ये कीर्तन आवडतं म्हणून कीर्तने पडे हे गोविंदा. कारण गोविंदा अतिशय प्रिय पडे म्हणजे अतिशय प्रिय असं काय आहे तर कीर्तन. या लागी सन्माने नारदा म्हणून भगवान कृष्ण सतत मान कोणाचा ठेवते, नारदाचा मान ठेवते. कारण नारदाचा अखंड काय चाललेला असतं, कीर्तनच चाललेलं असतं. तो कृष्ण कीर्ती पडे सदा नामानुवादा गरजेतो. अखंड नारद महाराज हे कृष्णाच्या कीर्तीचं गुणगान करीत असतात आणि सतत मुखातून त्यांचं नारायण नारायण हे अखंड नामस्मरण चाललेलं असतं. म्हणून भगवंत सगळ्यात प्रिय कोण आहे, नारद. कीर्तन करता नामानुनाद संकटी रक्षिला प्रल्हाद कीर्तने तुष्टे गोविंदना छेदे गोवंद तासाचा. कलियुगामध्ये आता आपण कोणते युगात येतो, कलियुगात. कलियुगात भगवंताला काय आवडतं, कीर्तने नामानुनाद. या कीर्तनाच्या ठिकाणी नाम संकीर्तन. आणि कलियुगात उभं सुद्धा काय सांगितलं, सोपं नाम संकीर्तन साधन पै सोपे. हे या कलियुगातलं सगळ्यात सोपं साधने नाम संकीर्तन. नाम संकीर्तन याचा अर्थ आहे भगवंताच्या लीलेचं, गुणाचं, कीर्तीचं, नामाचं वर्णन करणं, याला म्हणणं नामसंकीर्तन.
आणि ह्या नामसंकीर्तनामुळं संकटी रक्षेला प्रल्हाद. प्रल्हादाचं काय केलं? संकटात रक्षण. कोण त्रास देत होता? प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू त्रास देत होते. त्यांनी काय केलं? एक काही लोकांची प्रवृत्ती अशी असते, जोपर्यंत आपल्या हातात कुठली गोष्ट मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या पुढे विनंती करायची आणि समोरचा माणूस दयाळू झाला आणि त्याने आपल्या हातात दिली का बस त्याच्या लगेच त्याची किंमत ठेवायची नाही आणि आपण स्वतः मोठं व्हायला पाहिजे. यात ही राक्षसी वृत्ती. कारण तिला कृतज्ञपणा म्हणते. कृतज्ञपणा कशाला म्हणते? केलेले उपकार जाणणार आहे ना हा कृतज्ञ आहे, पण जो केलेले उपकार जाणीत नाही त्याला काय म्हणायचं? कृतज्ञ म्हणायचं. कृतज्ञ माणसाचं कधी चांगलं होत नसतं. तसं हिरण्यकश्यपूने 12 वर्ष प्रचंड प्रकारची तपश्चर्या केली. एवढी मोठी तपश्चर्या केली. आता भगवान दयाळू आहे, भगवान परमात्मा प्रसन्न झाले. म्हणजे हिरण्यकश्यप तुझ्या तपाच्या पुढं मी अगदी प्रसन्न आहे. बोल तुला काय पाहिजे म्हणजे कशासाठी तू तपश्चर्या करते? त्यांनी सांगितलं जेव्हा माझी एक इच्छा आहे. म्हणजे बोल मी तुला द्यायसाठी झालेलं आहे. तुझी जी इच्छा असेल ती मी तुला पूर्ण करतो. त्यांनी सांगितलं माझी एक इच्छा पूर्ण करा. मला बाहेर मरण आलं नाही पाहिजे आणि घरातही मरण आलं नाही. देव म्हणले तर असतो तू म्हणतो ना तुला बाहेरही मरण येणार नाही घरातही झालं का? म्हणजे नाही म्हणलं देवा राहिले मागायचं. म्हणजे बाकी काय? मला माणसाकडूनही मरण आलं नाही पाहिजे, प्राण्याकडून आलं नाही. त्यामुळे तुला माणसंही मारणार नाही प्राणी मारणार. झालं का? आता त्या म्हणजे देवा माझं राहिली गडबड नको म्हणलं जरा थांबा ना मला 12 वर्ष पकडचं आहे मागणं म्हणजे तुला काय मागायचं? त्याने सांगितलं अजून एक मला द्या. मला दिवसा मरण नाही आलं पाहिजे, रात्री मरण नाही आलं. देव म्हणजे तर असतो सांगा आता मरायचं आपण पुढं आहे. एक माणसं कधी मरते? दिवसा मरत येत नाही तर रातचं मरत येते. एक तर बाहेर मरत येत नाही तर घरात मरत येत. बरं एक तर प्राण्याकडून तरी मरत येत नाही तर माणसाकडून तरी मरत येत. आता यांच्या कोणाकडूनच मला मरण नाही आलं पाहिजे म्हणजे याला मरणच राहिलं का? तिन्ही वर देवाला मागून घेतले. देव म्हणले तर असतो आणि ते देवच लगेच पलटी खायची. लगेच देवावर पलटी खायची. सगळ्या रगडीला सांगितलं इथून पुढं कोणीही देवाचं भजन करायचं नाही. भजन करायचं ठरलं तर माझ्या नावाचं करायचं. हिरण्यकश्यप असं जय जयकार माझा करायचा. कोणाच्या घरात देवाचा फोटो पाहिजे नाही. माझे सगळे म्हणजे माझे फोटो तुमच्या घरात पाहिजे. सगळे देवाचे मंदिरं सगळं पाडून टाकायचं आणि तिथं सगळी माझी पूजा सांगली पाहिजे. आता राजाच्या पुढं प्रजा काय करणार? लोक हसते आणि जर म्हणले कोणी देवाचं नाव घेतलं त्याला मी शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी हेर ठेवले गावगाव. जर पुढं तुम्हाला नामस्मरण करणार जर आठवला दिसला तर माझ्याकडे घेऊन यायचा. लगेच त्याचा कडेलोट करून टाकायचा. कडेलोट म्हणजे उंच असा कडेवर यायचा खाली ढकलून द्यायचा. खाली त्याचं काय होतं त्याचा हिसाब नाही. याचा त्याचा शिरच्छेद करायचा. आता भीतीमुळं लोक बंद झालं. त्याचं नामस्मरण सगळ्या लोकांनी बंद करून टाकलं. देवाचं नाव घ्यायचं. सगळीकडे भजनं चालले. हिरण्यकशिपूचे पोटणे चालले. आमच्या हे हिरण्यकशिपूची पूजा करायची. देव देव झाला. कारण त्याला माहिती का आता देवही मला मारू शकत नाही ना. कृतज्ञ झाला. पण परिणाम असा होतो आता ते शेवटी कसा आहे? चतुरातु शिरोमणे गुण लावण्याचे खाणे. प्रत्येक जरी व्यक्तीने माणसाने आपल्याला जरी चतुर म्हणून घेतलं नाही मी फार हुशार आहे मी फार हुशार आहे. पण आता आपल्यापेक्षा किंवा आपल्याला जन्म घालणार कसा आहे? तो तर आपल्यापेक्षा हुशार आहे. ज्याने केला डोळा टोकाशी आंधळा जो आपल्याला जन्म घालतोय तो त्याला काही आपल्यापेक्षा ज्या टोका संत नाही. हां मग ते चतुरातला चतुर आहे. त्याने काय केलं? आता वरतं येऊन बसलो म्हणजे आणि लोकांना तर त्रास सुरू झाला. माझं सगळं नामस्मरणाने बंद करून टाकलं. योग असा होता. त्या हिरण्यकशिपूची पत्नी होती. तिचं नाव काय? कायत होतं. ती एवढी भाविक होती एवढी भाविक होती. आता नारदांचं याला जाणं राहायचं. नारदाचं एक असं वैशिष्ट्य होतं पहा की देवाकडे गेले तरी नारदांचा आदर असायचा आणि राक्षसांकडे आले तरी नारदाचा आदर असायचा. याचं कारण काय? काही माणसं स्पष्ट वक्तेपणा असतं. एकच बाजू धरून बोललं दुसऱ्याला राग येतो म्हणे आणि काही माणसं असे असे दोघांचं समाधान धरून बोलतो कोणाला राग येतो. त्याचे एक कौशल्य बोलण्याचे काय आहे? हातुटी. नारद देवांकडे गेले तरी देवांचं असे प्रशस्त पाहिजे हे बोलायचे ना की देवाला आनंद वाटायचा आणि राक्षसा गेले तर राक्षसांकडे बरोबर बोलायचे राक्षसांना आनंद वाटायचा. त्याच्यामुळं नारद आहे ना हे सगळ्यांना हवे हवेशी झाले. नारद हे महात्मा आहे संत आहे.
त्याच्यात एक सांगतो तुम्हाला, देवाचं सांगतात फरक आहे. देवाचं आणि राक्षसांचं कधी सूत्र बसलं नाही. देवांचं राक्षसाचं कधी सूत्र बसलं नाही, पण नारदाचं कोणासंगच वाईट आहे. देवासंग सूत्र बसत होतं आणि राक्षसासंग बी सूत्र एवढंच नाही तर देवांना सांगितलं ना ते नारदाने ते देव प्रमाण मानित होते. राक्षसांना सांगितलं तर राक्षस काय करत होते, प्रमाण मानित. दोन्ही प्रमाण मानित. एवढं विश्वास झालेला तो सांगतो देवकीच्या पोटी आकाशवाणी झाली की 8वा पुत्र जन्माला येण्यानंतर तुझा नाश करेल. पावसाने बंदीशाळेत टाकून दिलं. बंदीशाळेत टाकून दिल्यानंतर त्या ठिकाणी पहिला अपत्य झालं. पहिल्या अपत्य झाल्यानंतर कंस लगेच तिथे गेला. देवकीच्या कुशीतून त्याला बाळाला ओढलं, मारायला लागले. ते म्हणजे दादा याला कशाला मारली, अरे तुझं माझ्या पोटी जन्मानं 8वा तुझा नाश करणार आहे, माझं पहिलं अपत्य आहे म्हणजे हे काही तुझं वैरी नाही, याला कशाला विनाकारण मारतो. कृष्णा ते डाव कंस म्हणला हे बरोबर आहे, 8वा आपला वैरी आहे ना म्हणजे याला काय मारायचं. त्याला देवकीची तयारी देऊन टाकलं. देऊन टाकल्यानंतर 2 दिवसात लगेच नारद केलं झालं. नारद आले म्हणलं कसं काय काय झालं. सगळं सगळी त्या गाड्याला सांगितलं. म्हणजे परवा दिवशी देवकी बाळा केलं झाली. बरं म्हणजे मग म्हणजे गेलं ते पहिलं तिला मूर्ख झालं म्हणजे मारायला गेलो म्हणजे. मग काय झालं म्हणजे ती त्याला विनंती करायला नको मारू म्हणले. आणि माझ्या पोटी 8वा येणार तुझं नाश करणार आहे म्हणजे माझं पहिला पोटी याला का मारेतो. मी म्हणलं ते बरोबर आहे ओळखलं म्हणलं ते जाऊ दे 8वा नाश कर म्हणजे मारणार आहे ना आपल्याला, त्याला आपल्याला मारायचं आहे. पहिले कायला मारायचे देऊन टाकलं म्हणजे ते. नारदाला कंसाने सांगितलं. कंसाने सांगितलं तुम्हाला लोकांना ना डोके चलत नाहीत माझं. ते देव पाठ सगळे येतं म्हणलं, हुशार येतं म्हणलं. काय करते त्याचं मेळ नाही लागायचं मला. चांगलं कसं काय, अरे तुला एवढं कसं डोक्यात येत नाही. 8वा तुझा वैरी ठरणार आहे. एकापासून 8पर्यंत मोजीत गेलं तर 8वा किती होतो, 8वा होतो. आणि 8पासून उलटा मोजीत चढ म्हणलं बरं 8 7 6 5 4 3 2 1. मग हा पहिला सुद्धा किती येतोय नंबरला 8वाच येतोय ना म्हणला. ह्यो बी 8 येतो. मग याला काय ह्योच नसेल कशावर काय म्हणलं ते खरं आहे. त्याची सगळंच मागवता घेतो ना. काय करायचं होतं नारदाला, त्या कंसाचं सगळ्यात मोठं काय करायचं होतं, पाप हाणायचं. म्हणून मला सांगायचं नारदाचं शब्दच कुठं त्याचं नावच काय होतं, नारद. ते बोलतील ते कुठं रद होत नव्हतं. बोलताना ते रदच होत नव्हतं ते खरं. अशा प्रकारे प्रल्हादाचा कायच होत्या ठिकाणी म्हणजे हिरण्यकश्यपूने जरी देवाचं नाव बंद केलं पण त्या ठिकाणी नारदांचं येणं जाणं राहायचं. नारदाचं येणं जाणं राहायचं. पण काय हुशार होते, काय दुःखात हुशार होते, परमार्थिक. म्हणून तुको करायचं एक प्रमाण आहे. धन्य बाया ऐशा नारी गरिदारी नांदती. तुकोबराय म्हणतात त्या बायांची खरं धन्यता आहे. नारी म्हणजे ऐशा स्त्रियांची धन्यता आहे. कशात कोणत्या स्त्रियांना धन्यता दिली, घरीदारी नांदती. त्या घरी नांदत्यात दारी नांदतात. घरी नांदत्यात म्हणजे प्रपंचास पती सासू सासरे कुटुंबातल्या सगळ्या माणसाबरोबर त्यांची मर्जी धरून. आणि दारी म्हणजे परमार्थ. परमार्थातही तेवढं तंतोतंत राहणार. कारण का सगळ्या स्त्रियांच्या घरच्यांना परमार्थाचा छंद असाने सांगता येत नाही, विरोध असतो. गोकुळातल्या कितीतरी गवळणींचा विरोध होता. तसं कितीतरी घरच्यांना परमार्थात करायचा विरोध असतो. पण अशा स्त्रिया येतात की ज्या अशा बरोबर हात होते तिकडच्यांना नाराज करीत नाही आणि आपला परमार्थ आहे दारी म्हणजे परमार्थ बरोबर करतात. तुकोबराच्या धन्यता देतात. का एखाद्याला घरचंच नाही सहज झालं त्याची बंद करून टाकते परमार्थ. तशी काय तुझं अखंड नामस्मरण चाललेलं होतं, अखंड नामस्मरण चाललेलं. पण ते असे विचार करायला लागले आपल्या नशिबाने असा नवरा मिळाला त्याला आपलं तकदीर मिळते, त्याला काय करायचं. मला एवढा देवाचं असं काही ठिकाणी आहे एखाद्या माऊलीला खूप परमार्थाचा नाद पतीला अजिबात नाही. बरं नका का नाद नसा तो विरोधही प्रचंड असतो. तसा कया तुला एवढा मोठा प्रचंड विरोध होता नवऱ्याचा. आता त्याने अख्या नगरीतलंच जर देवाचं भजन बंद केलं म्हणल्यावर घरात कसं काय चालून देईल. काय तुला भजन करता येणार, नामस्मरण करता येणार. तिने ओळखलं ठीक झालं, मी माझं मनातली मनात घेईन, याला काही कळत. माझ्या मनातली मनात भगवंताचं नामस्मरण कळत, बाहेर तोंडाने मोठे बोलले तर नवऱ्याला कळत, मनात चाललं याला काही कळत नाही. पण याच्याकडून मला जी पुत्र संतती होईल ह्या नवऱ्याकडून हे जर असला म्हटल्यावर ते जर उद्या राक्षसी वृत्तीचा जन्माला आला तर माझ्या जन्माचा काय उपयोग नाही. नवरता आपला नशिबाने असं मिळाला. पण पोरगं जर असं झालं तर, कारण जसं बी आहे तसेच फळं तयार होते ना, पोरगं जर असं तयार झालं तर मग माझ्या शेवटी जेवणाचा काय अर्थ झाला. मग तिने काय केलं,
हिरण्यकश्यप कयारूप महाराज झोपलेले होते आणि त्या दिवशी दोघांचा संभोग व्हायचा. संभोगाच्या वेळेत ते सांगायचं, ते विचारायचे काल नारद आणते काय? अरे म्हणलं नारद आणते म्हणलं ना. काय म्हणले? काय म्हणलं त्यांचं सगळीकडचं सांगत म्हणून. पण बाकी काय त्याला वेळच पुढे म्हणलं बाकी बोलायला. त्याच्या मुखातून नुसतं नारायण नारायणच चाललेले आहे. ते बोलायला सुद्धा वेळ देत नाही म्हणलं, जास्त ठराविक बोलत होतो. बाकी त्याचं काय चाललं लगेच नारायण नारायण चालू असतं. म्हणजे पण ते काय म्हणतात का म्हणले नारायण? अरे ते म्हणलं कुठे जाऊ दे, स्वर्गात जाऊ दे, मृत्यू जाऊ दे, पाताळात त्याचं सतत नारायण नारायण एवढंच चाललेलं असतं. म्हणजे मला झाले तरी म्हणलं त्याचं ते दारातून येताना नारायण 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 म्हणत येत असतो. हे सगळं त्याच्या मुखातून नारायण नारायण म्हणता म्हणता दोघांचा संभोग झाला. दोघांचा संभोग झाला आणि त्याच्यातून काही बरोबर झाली. किती बुद्धिमान बाई होती. संभोगाच्या वेळेसच त्याच्या पतीच्या मुखात म्हणजे चित्त कोणीकडे लावून घेतलं, त्याचं नारायणाकडे लावून घेतलं आणि त्याच्यातून ती गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर 4 महिन्यानं नारदाने तिला अनुग्रह दिला. गरोदर असताना अनुग्रह दिला आणि तिने नामस्मरण चालू केलं. आता 4 महिन्याची गरोदर असताना नाही, संभोगाच्या वेळेसच भगवंताचं नामस्मरण होतं. 4 महिन्याची गरोदर असताना कयादूला महावाक्याचा उपदेश मिळाला आणि कोणाला कळाला? प्रल्हादाला कळाला, गर्भात असणाऱ्या त्या गर्भाला कळाला. आणि बाहेर आल्याबरोबर त्याने सुरू काय केलं? नारायण 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 लगेच सुरू केलं. माऊली हरिपाठ सांगतात ना, सत्वरा उच्चारा. सत्वर म्हणजे ताबडतोब. आपल्या पोराला शिकावं लागत नाही तरी लय काय येतात. आता ते लेकरांच्या काय चुका आहेत, आपल्या चुका आहेत. पाया पडायला येतात ना काही, त्या संग पोरं असतात बारकाने, त्यांच्या वळण आहे ना ते असे पटापटापटा गुडघे टेकून पाया पडत आहेत, नाही तसं दंडवत घालते ते काही काही. पण काहींचे पोरं असे आहेत ना की त्या आया त्यांच्या मुठ्ठी दाबीतात त्याला ताण राहतं आणि गुंडकं दाढी दिसायचं. अरे बाई कशाला एवढं करायला देते तू? तुला जर वळण असलं घरी सासऱ्याच्या पाया पडायला, नवऱ्याच्या पाया पडायला, आले गेल्याच्या पाया पडायला, त्या लेकराला कशाला शिकवावं लागेल? घरातच वळण नाही, इकडे बाबाच्या आल्या कायला पाया पडत असते तू आणि त्याचं मुंडकं काय लागली? संस्कार नाही. आणि तयारी हे संस्कार करून दिले, गर्भातून संस्कार नाही. म्हणून ते बाहेर आल्याबरोबर लगेच नारायण नारायण. आता हिरण्यकश्यपूने सगळे जमत केलं, त्याचंच पोरवा नारायण नारायण म्हणताय. समजून सांगितलं त्याने, कितीतरी वेळा समजून सांगितलं, पण ते ऐकायला तयार नाही. शेवटी राग आला. अख्ख्या नगरी ऐकलं म्हणलं माझं पोरं माझं ऐकाना. शिपायला सांगितलं त्याला कडे लोट करा. स्वतःच्या पुढचं पोरं कडे लोट करायला. कडे लोट करा म्हटलं शिपायाने नेलं. त्या अंडेकरू मग त्या नौकरांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. काय करावं तेवढं 5 वर्ष झालं अंडेकरू गुटगुटीत. कड्यावर खाली ढकलून द्यायचं. बरं नाही ढकलून द्यावं तर आज आपल्याला माहीत. कड्यावर नेलं, कडा जवळजवळ 200-300 फूट कडा असतो खाली, तिथून खाली पोरगं सोडून दिलं. नेताना त्याचं नामस्मरण नारायण चाललेलं, कड्याहून जरी ढकलून दिलं तरी नामस्मरण चाललेलं. पोरगा झाडी झुडीतून कड्यातून दगडातून खाली उलटं पालटं होत खाली पडलं तिथं भगवंतांच्या जेल. तसं त्याला जेललं का परत तिची वर खाली. हिरण्यकश्यप म्हटलं बरं झालं आता पोरगं मेलं. दुसऱ्या दिवशी परत राजवाड्यात झालं. अरे कसं काय? त्याच्यानंतर परत त्याचं नामस्मरण चाललं, परत समजून सांगितलं, ऐकायला तयार नाही. मोठे साहेबाचे कडे तेवढं तेल वाटायला लावलं, 2-3 बॅग म्हणून ती पाडलं. उकळी आणली त्याला उकळी आणि सांगितलं ह्या तेलाच्या कडे त्याला टाका म्हणजे उकाळचं तेलात टाका. तसा नाही नामस्मरण बंद करीत ना. तुम्ही म्हणला नक्की ते तुम्ही कडे लोट करायला ह्याला म्हणलं तुम्ही टाकला नाही त्याला म्हणून जेवण करायला. तर माझ्या व्यक्त कडे टाकलं. माझ्या व्यक्त कडे टाकलं. त्या ठिकाणी उकळ आणले. राजा तिथं हिरण्यकश्यप प्रल्हाद उचलला तसा कडे टाकून दिला. तेल सगळं झालं. जागतिक जागेवर त्याला काय झालं? गार झालं. काय चाललेलं होतं? नामस्मरण. हां त्याला हत्तीच्या पाया खाली घाला. आता हत्तीचा पाय एवढा 5 वर्षाचे एकूण किती बारीक धरला शिपायाने आणि वरून हत्तीचा पाय. त्याच्यातही ते नामस्मरण त्याचं चालू वैतकून गेलं. शेवट त्याने एक दिवस त्याचा महालात असताना विचारला, अरे तुला काही बऱ्या सांगितलं त्या नारायणाचं नाव घेऊ नको तरी तू राहत नाही. तुला अनेक प्रकारचा मारायचा प्रयत्न केला तरी तू मरत नाही. तुझा असा नेमका नारायण तरी पुढे आहे. असं नारायण जर तुझा पुढे त्यावेळेस त्याने हात जोडले म्हणजे की तसरी तुम्ही नारायण पुढे हे कसं काय विचारता? की पुढं नाही हे विचार. पुढे म्हणजे काय त्याला एक जागा आहे का म्हणजे ते पुढं नाही हे विचार. म्हणलं पुढे येणार मी सगळीकडे म्हणलं सगळीकडे भरलं आहे. बस याच्यात आहे म्हणलं त्याच्यात एक खांब होता पुढं राजवाड्यात. म्हणलं या खांबात म्हणलं त्याच्यात आहे म्हणल्याबरोबर लात मारली खांबात. खांबाला लात मारली तर खांब लगेच काळकाळ आवाज झाला का लगेच आपण
हिरण्यकशिप. हिरण्यकशिप कोण? भगवंताचा अवतार. अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर माणसाचं. त्याचा अवतार कोणता? नरसिंह. अर्धा माणूस आणि अर्धा सिंह. का असा अवतार घ्यावा लागला? हिरण्यकशिपूने वर मागितला होता, मला प्राण्याकडूनही मरण आलं नाही पाहिजे, माणसाकडून आलं नाही पाहिजे. तेव्हा त्याचा देव चेतो. त्याने अवतार कसा घेतला? मग अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी. बस मला दिवसा नाही आलं पाहिजे, रातचं नाही आलं पाहिजे, आणि मला घरातही नाही आलं पाहिजे, दारात नाही आलं पाहिजे. बस ज्यावेळेस त्या खांबातून हिरण्यकशिपू बाहेर आले, तसाच आपलं नरसिंह बाहेर आले, तसाच हिरण्यकशिपू उचलला आणि उमऱ्यात घ्या. घरातही नाही, बाहेर नाही, उमऱ्यात घ्या. आणि उमऱ्यात नेऊन दिवसा नाही रातचं नाही, नेमका दिवस माळायला, अर्धा दिवस खाली गेलेला आणि अर्धा दिवस त्यावेळेस घेतला मांडीवर असा नख्या घालून. आता वरचं शरीर कशाचं होतं? सिंहाचं होतं. वाघ नख्या घातल्या, असे नख्या घातल्यानं पोट जगला फाडून टाकलं. आणि तिथं लगेच प्रल्हादाला काय केलं? कडावर उचलून घेतलं. कडावर उचलून घेऊन मांडीवर घेतलं. फक्त भगवंताला काय आवडत होतं? नाम. हे आपण कथा ऐकत होते, त्यांचं झालं, आपलं नाही घडणार. मग आपलं घडण झालं. मग त्याला काय असं बीट येईल का? जर जास्त नामस्मरण घेतलं तर म्हणजे याला काय करावं लागतं? मोबाईलला की चार्जिंग काय 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 घेते त्याच्यात बॅलन्स टाकावं लागेल. मग एवढं नामस्मरण घेतल्यावर त्याचं बॅलन्स किती पडणार आम्हाला टाकायला? असं काही येतं? काहीच नाही असं. पण फक्त आपल्याकडून घडत नाही. आणि ज्यांच्याकडून घडत आहे, भगवंत सांगतो मी काय करतो? त्यांचं रक्षण करतो. कीर्तन करिता नामानुवाद संकटे रक्षला प्रल्हाद. कीर्तने तुष्टे गोविंदांछैवे छेदी भवबंध दासाचा. कीर्तनामध्ये त्या ठिकाणी नामाचा अनुवाद केला करीत असताना कोणाचं रक्षण केलं? संकटे रक्षला प्रल्हाद. संकटामध्ये प्रल्हादाचं काय केलं? रक्षण केलं. आपल्यावर काय येते? संकट येते, पण प्रल्हाद इतके येते का? कोणी आपल्याला कळवून टाकीत नाही, कोणी तेलाच्या कडे टाकीत नाही, कोणी हत्तीच्या पायाखाली घालीत नाही. संकट आले तर आपले किरकोळ असते. मग एवढ्या मोठ्या संकटातून प्रल्हादाचं नामस्मरण करीत असल्यामुळे रक्षण केलंय. आपल्याला थोडीफार संकट आले तर आपलं रक्षण होईल का नाही? कीर्तने तुष्ट गोविंदांछैवे भवबंध दासाचा. तर भगवंत हे कीर्तनाने तुष्ट म्हणजे आनंदित होते आणि त्या भक्ताचा जन्म मरणाचा बंध काय करते? तोडून टाकते. गजेंद्र नामस्मरण करिता पावला नारायण, त्याचे तोडूने भवबंधन निजधामा आपण सोये गेला. आता प्रत्येक आता सांगायचं म्हणताना आपल्याला की 2-3 झाले तसं आज होईल. गजेंद्र नामस्मरण करिता पावला नारायण. गजेंद्र हा कोण होता? हत्ती होता. आता तिला मोठी कथा आहे. गजेंद्र व्याख्यान म्हणून एक फार मोठी कथा आहे. तेवढं शॉर्ट मध्ये सांगतो. गजेंद्र हत्ती होता, उन्मत्त झालेला होता. का तर काही बायका सगळं होत्या, पोरं सगळं खटलं, त्याला ताकद असे आपल्या ते काय आहेत ना माणसं उन्मत्त झालेले आहेत. ताकद अंगात आहे, बायको हे, पोरं सोरं येतं, पैसा आणत आहे. आणि ते माणसं कसे होते? मग उन्मत्त होते. तसा हत्ती झालेला होता, उन्मत्त धुंद झालेला होता. तेव्हा असं कोणालाच उजित नसतं. एक दिवसाचा प्रसंग झाला. दुपारची बारी ऊन होतं म्हणून सरोवरावर गरम झालं म्हणून सरोवराच्या पाण्याच्या ठिकाणी आले. आता ते हुगू नावाचं गंधर्वंती बरीच कथा आहे. आता त्या ठिकाणी आल्यानंतर लगेच सोडणी ते पाणी घ्यायला अंगावर ते उभं राहिला. त्याच्या बायका पोहतानी त्या सोडणी त्याच्या अंगावर पाणी टाकायच्या. आता सगळं टाकायचं मस्तपैकी असे पोहायला लागल्या. शेजारी सगळ्या बायका पोहत्या त्या सरोवरात. ते पोहतोय, पोरं सोरं पोहते. हे करता करता मोठं सरोवर होतं आणि सरोवरात नकर होतं. त्या नकर म्हणजे कोण? मगर. त्या मगरीत त्याचा पायी घातला. माझा गजेंद्राचा पायी घातला. पायी घातलं तेव्हा वडायला लागलं. पण आता मगर त्याला कोणती मिठी म्हणते? मगर मिठी. त्या मगरीने आपल्याला धरलं ना की काही केल्याने बरं सोडित नाही. किती काही करून किती ताकदवान असू दे. आपल्या भागात मगरी नाही, पण समुद्राच्या कडेला गेल्या तर काय येतात? मगरी खूप येतात. मग त्या ठिकाणी जवळ त्या गजेंद्र नावाचा हत्तीचा पायी वगैरे घातल्यानंतर त्याने प्रचंड प्रकारचा सोडायचा प्रयत्न केला, पण काही केल्यानं सुटायला नाही. शेवटी बायकांच्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याला कशाने तरी पायी घातलेला आहे.
म्हणून ते बी धावल्या लगेच सोडायला. ते बी धावल्या सोडायला त्यांच्याच्याने बी असा माघारी आला ना. मग आता काय करावं पोरं धावले. पोरं बी सगळे असे त्याला माग वडीत चालले पण वडाना मागून गणपतांना कळालं सगळ्या त्या असं झालं आपल्या पाहुण्याला. ते बी आले सगळे नको हो बस. त्याने काय केलं हत्तीच्या त्या गजेंद्राच्या पायाला सोंडीचे गेले टाकले. मागच्याने पुन्हा त्यांच्या सोंडीचे एवढे सगळे असे ये जो राईसा असं मागं वडी सुटले. पण तू काही केले नाही ते मगर काय सोडायला. शेवटी हे काय झालं सगळे वैतागून गेले. बऱ्याच दिवस झाले वैतागून गेले आणि वैतागून गेले आणि सगळे त्याला सोडून निघून गेले. आपली काय करावं होती. असे उन्मत्त झालेले माणसं असतात. उन्मत्त माणसं झालेले असतात. त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं आपण आता 1000-500 जागणार आहेत. लोक आता मारणार आहेत का. ते प्रपंच बायको पोरं सोरं नातेवाईक याच्यात असे तल्लीन होऊन राहते. पैसा पाणी ऐश्वर्य समाजातला मानपान त्याच्यात तल्लीन राहते. पण तेवढे एकदा एखाद्या आजाराने जर का त्याची पाय पकडला आजाराने मगर मिठी मारली ना एखादा भयान आजार झाला तर लगेच मग सगळे दवाखान्यात बायका सेवा करायला पोरं सेवा करायला डॉक्टर काही पैसा लागून द्या. पोरांचे पैसे संपले पाहुणे रावळे येते काय पाहिजे पैसे देते सगळे प्रयत्न करते. वर्षखान दवाखान्यातच आणते. शेवटी वर्षखान झाल्यानंतर भेटायला जायचे सोडून देते. पोरं वैतकते म्हणजे 10-15 लाख रुपये बिल झाल्याला घालायचं ते कवर आणि कुठून घालायचं. डॉक्टर घरी द्या आमचं पेशंट. घरी गेल्यानंतर आता घरी आल्यानंतर त्याला कुठेतरी खाटवटा खेळते. आल्या महिना 2 महिने एवढी सेवा घडते. आता घरात सेवा घडत त्याच्याशिवाय होतं. बाकी त्याला काही कामं धंदे आहेत का नाही. दिवसभर शेतीवाडीत काही बघायचं का नाही. दिवसभर कामल्यावर काही बसते का त्या जोरात भर झालं ते वैतागले. मग मागं त्याच्या उशाला आपली भाकर खायची एखादी चरी भरून पाणी ठेवायचं. भूक लागल तेव्हा खा आणि नाही तर आम्ही आमच्या उद्योगाला चाललो. गणगोत घरातले पुढे निवडून सगळे सोडून गेले. एकटं मात्र घरात पडलं असं एकटा गजेंद्र पाहिला. आता काही करू जाणाऱ्यांकडं बघतोय ते. जाणाऱ्यांकडं बघत असलं त्याचे विचार करायला माझेच होते ना. सगळे चालले तर हा बघतोय काही पायी झालेला आले माझेच होते आणि माझे असून मला सोडून चालले. हा धोरणं पाळलेला हेच विचार करतो जवळ कोणी नसल्यावर हे सारे माझे होते ना. माझे असूनच जर माझ्या बघत नाही म्हणल्यावर काय शेवटी माझा उपयोग काय झाला. त्या गजेंद्राला वाटलं काय शेवटी माझे अर्थ अरे मला कोण आहे आता. सोरुदे सांगिले शेती कोणी नाही आणखी वाट पाहे विठोबाचे. शेवटी माझे जे सोरुदेव होते याने मला सोडून दिलं. आता मला भगवंताशिवाय कोण आहे. आणखी वाट पाहे विठोबाचे. शेवटी त्या भगवंताचे फक्त त्या सरोवरामध्ये एकटा गजेंद्र वाट पाहत बसला. बाकीचे सगळे निघून गेले. आपली काय तारा होती गजेंद्रासारखी तारा एक नाही आपली. शेवटी सगळे सोडून जाते आणि मग कळतं आता भगवंत मला तुझ्याशिवाय होत आहे. या विठोबाच्या हा वाट बघत बसल्या गजेंद्राने धावा केला भगवंताचा. एवढा भगवंताचं नामस्मरण चालू केलं. भगवान परमात्म्याने गजेंद्राच्या हा काय केलं लगेच त्या ठिकाणी हजर भगवंताला गरुडावरून येऊन वैकुंठातून येत असताना गजेंद्राने पाहिलं. कोणी गजेंद्राने तर गजेंद्राने त्या सरोवरामध्ये कमळ वाहत आलं. तसं सोंडने घेतलं आणि तसंच भगवंताच्या चरणावर टाकलं. त्यांची पूजा केली. भगवान संतुष्ट झाले. नखराचा तावडीतून गजेंद्राची सुटका केली. काय करीत होता गजेंद्र नामस्मरणच करीत होता. गजेंद्र नामस्मरणाकरिता पावला नारायण त्याचे तोडूने भवबंधन निजधामा आत्मना सोये नेला. अधमा अति ओखटी हा सगळं कथा घेतलाय ना. अधमा अति ओखटी तोंडा राम आला उचटी. ते गणिकाती वैकुंठे कृष्ण नामासाठी सरते केले. अधम ओखटी. अधम म्हणजे वाईट असली वाईट अधम म्हणजे वाईट आणि अधम म्हणजे वाईट नुसती वाईट नाही तर वाईटातली. जसं आपण चांगले पण चांगल्यातला चांगलं तसं वाईट पण वाईटातली वाईट. कोण होती अशी अधमाती ओखटी. गणिका नावाची वेश्या. ही कोण होती. वेश्या होती. तिचं नाव होतं गणिका. एकदम सगळ्यात वाईटातली वाईट ती अशी गणिका. पण तोंडाराम आला उचटी. पण ती काय होऊन देवाचं नाव घेत नव्हती. भक्त नव्हती. वेशाचा धंदा करणारी भक्त नव्हती. पण सहज तिच्या तोंडातून राम शब्द यायचा. तेव्हा कसं यायचं
त्याने एक पोपट पाळला होता. पोपट पहिले लोक वाढत कारण पुढं पिंजरे राहायचे आणि पिंजऱ्यात लोक काय ठेवायचे, पोपट ठेवायचे. ते नाव होतं पोपट पाळला. पोपट पाळल्यानंतर ज्यावेळेस परपुरुष घरात कोणी नसत त्यावेळेस त्या पोपटाला जवळ घ्यायचे आणि त्याला म्हणायचे राम म्हण. मग त्याच्या डोक्यात फक्त पोपटाला बोलायला शिकवायचे, बोलायला शिकवायचं. आता सगळ्या शब्द सोपा कोणता आहे, राम. अशा सत्याला काही रसवणाय दिलं का नाही, पुढं अनुसार नाही, काय नाही. बस मग ही म्हणायची राम. त्या पोपटाला पहिल्यांदा म्हणते तसं ते आपलं मन आहे. पुढं पुढं पोपटाला शिकवलं तर पोपट बोलतो का माणसाचं. मग तिला त्या पोपटाला तसं म्हणायला लागलं. तिला खूप गोडी वाटायला लागली. गोडी वाटे एकटी घरात असली, कोणी परपुरुष नसलं तर त्याने आपलं पोपटाला जवळ घ्यायचं पालकावर आणि त्याला म्हणायचं राम. ते पोपट म्हणायचं राम, ती म्हणायची राम, ते म्हणायचं राम. तिला अवचित फक्त तिच्या मुखात काय येत होतं, नामस्मरण येत होतं अवचित. आणि अवचित फक्त नामस्मरण आल्यामुळं ते गणिका की वैकुंठेने कृष्ण नामासाठी सरके केली. फक्त त्या गणिकेने अवचित नामस्मरण केलं तरी सुद्धा ती काय केली, भगवंताने पुढे गेली, वैकुंठाला नेली. अचानक होऊन नामस्मरण करणं, सहज नामस्मरण करणं किंवा मुद्दाम होऊन नामस्मरण, दोन्हीचं फळ एकच आहे. बरं, दोन्हीचं फळ एकच आहे. म्हणजे सहज ओघाओघाने जरी नामस्मरण आपल्या मुखातून आलं आणि आपण होऊन घेतलं तरी फळ मात्र दोन्हीचं एकच आहे. विचार करा, तुम्ही गंगेला गेले, तुम्ही गंगेला तीर्थयात्रेला गेले आणि गंगे स्नान करायला गेले. आता इथून तुम्ही होऊन तीर्थयात्रेला स्नान करायला गेलेत का नाही. मग स्नान करायला गेल्यानंतर तिथं होऊन आपण तीर्थयात्रेला गेलो आणि स्नान केल्यानंतर आपल्या पापाचं क्षालन होणारच आहे. आणि एखादा गंगेच्या कडेकडेने चालता 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 पायी घासारला चिखला आणि तसा खाली पळला. कशात, गंगेत पळला. आता त्याला काय घडलंय, त्याला गंगेची आंघोळ घडले. मग त्याचा पाप राहणार आहे का. गंगेच्या स्नानाने जर पाप जातं म्हटल्यानंतर अवचित जरी एखादा तिथं पळला त्याचंही पाप जाणार आहे. आणि एखादा होऊन जरी तीर्थक्षेत्राला गेला तर त्याचं काय होणार आहे, पाप जाणारच आहे. तुम्ही शिवलीला अमृताच्या दुसऱ्या देवकथा आलेली पारदेशी, शिवरात्रीचे दिवस होतात आणि सगळं भगवान शंकराची आराधना करायला निघालेले होते. पण सगळे वाटेने असे दिंड्या चालले होते शिवरात्रीशी. आणि ते शिवहार 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 म्हणायचे. हे पारदे आपला शिकारीला आलेला होता. काही लोक तो म्हणतात काय शिवहार शिवहार चाललं. आणि एखाद्याला छंद लागला काय एखाद्या शब्दाचा आपल्याला सुद्धा लागला तर आपण दिवसभर काय करतो, तेच म्हणत बसतो, दिवसभर तेच म्हणत बसतो. मग आपल्याला काय मुद्दाम म्हणतात कसं मुखातून ते निघतात, सहज मुखातून. तसं त्या पारद्याच्या मुखातून दिवसभर नसतं शिवहार 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 मुखातून चालायचं. पण ते काय देवाचं नाव पण नाही म्हणता शिवहार माझे उठले कपाळ. आपलं तर डोकं उठलं बा म्हणलं आणि नुसतं आरूढच चाललंय म्हणलं शिवहार 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 नुसतं आरूढच चाललंय म्हणलं. ते आपलं त्याला ते छंद लागला, त्यांचे टिंगल म्हणून ते आपलं म्हणायला लागलं. ते आता त्याला जाडं बसलं, त्याला जाडं बसलेलं संध्याकाळ झाली. आता दिवसभर तेच मुखात ते छंदाने नाव लागलं तेच. आणि त्याला वाटलं आता संध्याकाळच्या पारी इथे सरोवरावर कोणीतरी प्राणी पाणी प्यायला येते, हरिण वगैरे कोणतरी, मग आपण त्यांचे बाण मारून शिकार करू म्हणून त्या ठिकाणी त्याने गेला. पण आता पुढे ते ज्या झाडावर उभा लागला होता ते बी अवचित बेला झाड होतं. आणि योगावरी बेलाच्या झाडाखाली भगवान शंकराची पिंड होती. आता ते बसला, सगळे बेलाचे पानं दाट पानं असल्यामुळे पुढून आलेला प्राणी त्याला दिसला तर पाहिजे ना. म्हणून त्याने काय करायचं, आपलं एक 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 पान म्हणजे पान तोडायचं आणि पुढं असं मोकळं दिसत असं करायचं. पण पान तोडीत असताना मुखातून काय चाललं, शिवहार शिवहार मुखातून चाललं आणि नेमकं पान पुढे येऊन पडायचं. खाली शंकराची पिंड होती त्याला झाडाखाली, त्या पिंडीवर येऊन पान पडायचं. शिवहार दिवसभरही चाललं आणि रातभर चाललं, अवचित घडलं. भगवान शंकराला कैलासातून न्यावं लागलं बस. आणि त्याला पुढं न्यावं लागलं, कैलासात न्यावं लागलं. अवचित जरी नामस्मरण घडलं तरी सुद्धा पुण्य तेवढंच आहे. हां, आता एक सांगा मला, त्याकडे लग्न पाहुणे असलं तरी पाहुणे लग्नाची पत्रिका आली. पत्रिका आल्यानंतर आपण लग्नाला जातो. लग्नाला झाल्यानंतर लग्न लागलं म्हणजे पहिला कार्यक्रम कोणता असतो, पंक्तीचा. माणसं सगळीकडं कसे वेळी वागले बसते. एक फक्त आपल्याच असं शिस्त लाईन बसायची, नाही तर बाकीचे घरी बसा, कुणीकडे कसे बसायचे. पण फक्त माणसं शिस्तीत बसतेत लागतात. बारकाईने बघा एवढे शिस्तीत बसते असे बसले ना. आणि एकदा का टाळी अक्षरात आपली टाळी झाली ना, फक्त असंच फिरायचं एवढं. बाकी पुढे की तिकडं बसायचं, ते पुढे इकडं अजिबात नाही. फटा काय होत्या पंक्ती तयार होते. आता ज्याला पत्रिका आहे, लग्नात आणलं, अक्षता झाली, टाकल्या आणि त्याने इथून जाताना एक निघलं मोटरसायकल,
तर बसला होता गावात. ते म्हणलं काय रे आज काय होतं काय नाही म्हणलं मोकळा आहे म्हणला. म्हणलं चल म्हणून लागलं म्हणलं कुठं ते आमच्या यांच्या ठिकाणी म्हणलं कोणाचं आहे आमच्या पाहुण्याचे म्हणलं मी ये जाऊ तू चल गाव म्हणला मी एकटा चाललोय तू तरी काय बसूनच येणार म्हणला चल येऊ आपण जाऊ काय लग्न लागलं माघारी यायचं. आता हे वाटलं मोकळे आपण बसलो येऊ गेला गाडीवर कुठं त्याला वाटलं आपल्याला काय पदर पेट्रोल गाडी जायचं त्याची गाडी त्याचं पेट्रोल बसायला काय हरकत आहे. गेला तिथं गेल्यानंतर आता लग्न लागलं. आता याच्या संघ आलेला आहे ज्याला पत्रिका आहे त्याला मी जेवण आहे का नाही आणि ज्याला पत्रिका नाही त्याला उठवते का पण तिथून नाही तुला चिठी नाही तर उठ येतो म्हणलं ना त्याला बी काही मिळत नाही त्याला जेवण. आता हा मुद्दाम पत्रिका आहे म्हणून लग्नाला गेला ह्यो कसा गेलाय की अवचित गेला तरी दोघांना जेवणाचा लाभ आहेच का नाही. मग मुद्दाम म्हणून नामस्मरण घेतलं तरी बी लाभ घेऊ आणि अवचित म्हणून नामस्मरण घेतलं तरी लाभ. म्हणून पोचीला काही टायमाला काटाळा जरी आला तर मुद्दाम होऊन येऊ नका पण अवचित काही यायला तरी सुद्धा लाभ काय एवढाच लाभ आहे. गेलं अवचित जरी आलं ना त्याला टाइमपास म्हणून जाऊ म्हणलं तरी बी लाभ काय तेवढाच. तसं त्या गणिका मुखातून असं सहज नामस्मरण करीत होते तरी सुद्धा काय झालं तिला मी वैकुंठात भगवंत घेऊन गेले. महादोषाचा मरगळा अतिनिष्ठा ज्या मिळा तोही नामे निर्मळ केला प्रताप वागळा नामाचा. महादोषाचा मरगळा एक म्हणजे किरकोळ दोष नाही तो कोणते दोष महादोष सगळ्यात मोठमोठे दोष याने सगळ्या दोषाने मलिन झाल्याला अतिनष्ट अजा मिळा अतिशय नास्तिक झाला. कोण अजा मिळा हा कसा होता पंचित होता का पापी होता. पतित होता का पापी पापी वेगळा आहे पतित वेगळा आहे. पापी ही वरची लेवल झाली आणि पतित त्याच्या खालची लेवल. जसं की तुम्हाला शहाण्यातला शहाणा पण शहाण्यातला शहाणा म्हणजे अतिशय बुद्धिमान. आदमादम म्हणजे सगळा वाईटातला वाईट तसा पाप्यातला पतित म्हणजे ज्याच्या पापाची परिसीमा होऊन गेलेली किती पाप घडले त्याचा अंत लागला नाही अशा पापाची ज्याच्याकडून परिसीमा झाली हा कोण पती. आणि ह्या पतितांना सुद्धा कोण तारितो भगवंत दास. पतित पावना सीताराम पतितांना पावन करणारा कोण आहे तो भगवान परमात्मा. नामदेवांचे गाभण घे पतित पावना नाम ऐकोने आलो तव दारा. पतित पावना नाही म्हणून जातो माघारा. अरे देवा तू पतितांना पावन करणार आहे मी तुझं कीर्ती ऐकली होती म्हणून तुझ्या दारात आलो पण तू पतितांना पावन करणारा नाहीस. आता काय करतो माघारी निघून जातो. हे कसं आहे प्रेमाचं भांडण आहे. संत सुद्धा देवसंग कसे केले प्रेमाने भांडलेले आहे. संत सुद्धा देवासंग तुम्ही असे गाथा वगैरे वाचत त्याच्यात देवाशी भांडण. हां कानोबाचे काय भांडणं म्हणजे कानोबाचं देवाबरोबर भांडण येतात आहे. धिंड तुझ्या उडवीने चिंधाड्या. हां चिंधड्या करीत म्हणले देवा तुझ्या तू कोण समजतो म्हणले आम्हाला. आमच्या बापाचं आजोबा आमच्या घराण्याचं ऋण आहे म्हणले तुझ्यावर कर्ज आहे म्हणले. पहिलं ते दे आमचं कशाचं ऋण आहे आमच्या 7 पिढ्यापासून तुझी भक्ती चाललेली काय मागितलं म्हणले त्या मोबाईलला आम्ही तुला पहिलं कर्ज काढ म्हणले ते आमचं तुझ्या एवढं आमचं कर्ज आहे. कानोबाचे प्रेम कसे येते प्रेमाचे. जिजाबाई सुद्धा भगवंताकडे जात होती भांडण करायला प्रेमाने. तुकोबरायचं जिजाबाईचं भांडण होत होतं पण त्याच्यात काय होतं प्रेम. नवरा बायकोचं भांडण होतं पण त्याच्यात काय असतं हां तुझं नाही दिसत काही नको त्यांचं तरी भांडण झालं तरी काय असतं प्रेम असतं. बाहेरून जरी दिसलं तरी अंत करतो तेव्हा नवरा वेगळी भांडणं झाली. आता भांडणं कुठे होते भांडणं झाले आणि भांडण व्हावं चांगलं असतं. भांडणं झाले चांगलं असतं नाही तरी अवघड ठेवलं तुम्ही म्हणता काय अवघड ठेवलं. अतिशय जीवपाठ जर एक सर्व प्रेम राहिलं ना अतिशय जीवपाठ सांगून ठेवतो आणि त्यातले का दोघं संगत जात नाही एक जण जातं. पण आयुष्यभर जे जीवापाड प्रेम केलं एक जण केलं तर दुसरं फार देऊन टिकत नाही. एवढं ध्यानात द्या. जीवापाड जर पती पत्नीने एकमेकावर प्रेम केलेलं असलं बापल्याकडे एकमेकावर प्रेम केलेलं असलं जीवापाड प्रेम जरूर असावं पण जीवाच्या पलीकडे नसावं. जर दोघांचं असलं ना आणि त्यातलं एक गेलं का बायको गेली का नवरा 12 महिन्याच्या पुढं टिकू शकत नाही का त्याला अखंड विरह होत. आणि नवरा गेला तर बायको टिकलेच नाही बायको टिकली तर नवरा टिकून राहू शकत नाही ते लगेच जाते निघून. याचं कारण आहे जीवापाड प्रेम नसावं का मग भांडणे असावं.
जरी नाही आपल्याला मिळलं म्हणजे प्रेम आठवलं ना बेकार होते तिला वाटतं बरं झालं ते घेऊन गेली मस्त मलाही वैताग केला नाही त्याच्यात ते कसे कळले 4-10 वर्ष मागं टिकत प्रेम असतं म्हणजे भांडण होतं पण हे प्रेमाने भांडण होतं. आता प्रेमाने भांडण जेव्हा भांडण झाल्यानंतर सकाळच्या वेळेला उठला गेला शेतावरी आऊट घेऊन तर त्याला वाटलं चहा घेतला नाही गेला आपला निघून हाताने चहा केला गेला निघून तर त्याला वाटलं भाकरी घेऊन मागून हिच्या डोक्यात टेन्शनच होतं. कायमच म्हणजे घरात चाललंय कायमच चाललं ना आज म्हणजे मी उठणारच नाही. तिने खालून पांघरून टाकलं वरून वाटलं खालून आथरून घेतलं वरून पांघरून घेतलं झोपून राहिलं 11 वाजले याला वाटलं येते ना मागून भाकरी 11 वाजले 12 वाजले दुपार झाले एक मावताचा मोडा आला का त्या वाटायला बघायचा नाही आलं पुढे तिकडून आलं का बघायचा अजिबात तुकड्याचा पत्ते नाही दिवस मावळत उपाशीच राहिलं पण हिचं 4 वाजता झालं थोडं टेन्शन करायचं कोणतं टेन्शन कायमच्या तिकट नाही लाईन शहरात दमली उठल्या तर संचारबंदी किती दिवस असते 2 ना 3 दिवस बस तिथून पुढं मोकळं कारण 2-3 दिवसच माणसाचं टेन्शन टिकतं तिथून पुढं फार दिवस टिकत नाही बस त्याच्यानंतर तिथं 4च्या पुढं जरा टेन्शन कमी झालं सकाळपासून आणि मग वाटायला म्हणजे तसेच गेले राहतो चहा घेतला आणि त्याच्याच हातून करून गेले आणि तसेच गेले अजूनपर्यंत आले नाही म्हणजे काय दिवसभर उपाशी त्याला वाटतं स्वयंपाक करून ठेवलं आल्यावर खातं तिने आपली उठली चूल पेटवली स्वयंपाक पाणी करून ठेवलं पण डोक्यात टेन्शन ते म्हणजे पुन्हा झोपूनच राहायचं आहे उठायचंच नाही म्हणजे अजिबात उठायचं नाही स्वयंपाक करून ठेवायचा उपाशी नाही ठेवायचं म्हणले पण परत झोपायचं म्हणजे तिला वाटतं त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे ही रेट तरीची बाय आहे बरं का हे ऐकत नाही ते आपलं आलं आमचं बैल बांधले घरात येऊन बसलेले कसे खातच पडलेले म्हणलं त्याला गड्या आता घरात भरे उपाशीचे येतं काय म्हणलं हां आता काय करावं बरं काय करावं अंधार पडला ते बैलांचं सगळं ओरखता बरोबर 8 वाजले घरात आलं त्याला वाटलं आता तरी उठलं स्वयंपाक करेल काय नाही ती झोपून घेतलं 5-6 वर्षाची पोरगी होती त्यांची 6-7 वर्षाची आता दोघांच्या मध्ये म्हणलं दोघांना काय तिला जर का ते म्हणलं काय आता ते घरात ये जा 8 वाजलेले गेलो म्हणलं उपाशी दिवसभर उठा की तर म्हणलं पोटात काही नाही म्हणलं पण अंधारे यायचे पाळी आली म्हणलं हां त्याच्यापेक्षा मेलेलं परवाडं म्हणलं जर काम करून जर आपल्या पोटाला मिळालं तर काय उपयोग घेत तळतळ करायला लागली आपले पोरं मागून घेऊन ऐकत होती तिला मी पुरीला मध्ये घेतलं म्हणले पिंजे लई भूक लागली तर खाता येत नाही काय म्हणजे स्वयंपाक करून ठेवलेलं नाही काय त्याला म्हटलं स्वयंपाक केलेला आहे खात येत नाही गेलं आपल्या चुलीकडे भाकरी होत्या तो आपल्या पातेल्यात काढवं बस घेतलं खाल्लं वाढीला आपलं खा म्हणलं खाल्ल्यानंतर पुन्हा बाहेर आला म्हणलं पुढं कपडे बोललं म्हणलं दिवसभर पडायचं आहे पण आता कपडे पुढं पडावं म्हणलं काय करावं ते म्हणजे आता पिंटे पलीकडच्या खोलीत आत होऊन टाकल्या दिसत नाही काय म्हणजे तिथं कपडे ठेवलेले काय अजून काय पाव नाही काय म्हणजे तू घरी त्याला बरं झालं पलीकडच्या खोलीत ते जाऊन झोपलं काढल्यावर कपडे काढले जाम झालं म्हणलं त्यावर मला हिंदू मला असं अंग होते झोप तरी कशी यायची याची बडबड चालली ही उठली म्हणजे बायको मेली नाही ना उंचीत ये ना दाबी दे ना हातपायी भांडणं दोघांचे दोघात काय आहे भांडणं दोघायचे पण दोघांच्या याच्यात काय आहे प्रेम आहे तसं भगवंत बरोबर संत जरी भांडत होते पण अंतकरणात काय होतं प्रेम होतं आणि सगळ्यात मोठं भांडण पण कोणतं आवडतं देवाला प्रेमाचं भांडण प्रेमाच्या बोला नाही 5 पेज प्रेमाच्या बोलण्याला काय असतो 5 पेज नसतो तो जरी क्लासवर जरी ऑफिसर असले ना ऑफिसर लई मोठे उच्च पदावर असणारे ऑफिसर असले आणि शेजारी संघ चालले तर आर्यातुरा बोलत होते ते काय साहेब म्हणत नाही आपल्याला आर्यातुरा बोलत होते त्याच्यात एक जर गावातून आला प्यायलेला असलं त्यांच्याच वर्गातला तेव्हा पण लई दोस्त एक जणांना आल्यानंतर ते आपलं वाटण यायला गेलेलं तर लागलं शेजायला आई नाही शेजायला लागलं एकदम शेती करून त्याला गाव गेले गेलं तसंच करतो अरे पण आई नाही होते तू म्हणलं तू त्याचं मला नको धरू म्हणजे माझ्या जे दोस्त आहे मराठी शाळेत बसून जाय मला एवढा खास आहे ना म्हणजे ती पेल्यावर असं करते मला सांगा दोघात काय अंत करणार मग प्रेमाच्या ठिकाणी काही बोललं तर शेजारी गुन्हे घडले तर त्याचा राग येत नाही आणि दुसऱ्या सुद्धा बघा बरं जमतं का आईवर जास्त प्रेम का बापावर जास्त प्रेम बरं मुलांचं कोणावर आईवर जास्त प्रेम म्हणून प्रेमाच्या ठिकाणी आर्यातुरं बोलतो प्रेम मग आपण बोलताना आईला आर्यातुरं बोलतो का बापाला आर्यातुरं बोलतो आईला आर्यातुरं बोलतो बापाला
आवाजावर घडून होतं प्रेम. तसं संतांचं भगवंतावर काय होतं? प्रेम. दोषाचा मरळा तिरस्ता जगळा तोही नामे निर्मळ केला महाप्रताप वागळा नामाचा. एवढा पापी असणारा माझ्या वेळ ब्राह्मण होता. काही बायका भोगायला विषय भोगायला केल्या, काही केल्या. शेवटी एक हत्या ज्याची केली ती सगळ्यात धाकटी म्हणून तिच्यावरची असली. तिला मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि मरायच्या टायमाला तर कोणी असलं तर मला नाही रे, मरायच्या टायमाला फक्त ते मुलगा नारायण नव्हता म्हणून ते नुसता हाका मारायचा, नारायण नारायण नारायण. आता शेवटच्या टायमाच्या घटकामध्ये यमराजांनी सांगितलं दूतांना, चला आपल्या गिऱ्हाईक घेऊया म्हणलं पटकून. यमदूत आले खाली, पण मुखातून नारायण नामस्मरण चाललं. इकडे विष्णुदूतांना सांगितलं देवाने, म्हणले आपलं गिऱ्हाईक हे नामस्मरण करते, पटकन जा. ते आले न्यायला. यमदूत आहे तिथं हजर, विष्णुदूत आहे तिथं हजर, दोघं आहे. यमदूत म्हणायचे गिऱ्हाईक आमचं आहे, आयुष्यभर पाप केलं त्याने. विष्णुदूत म्हणायचे गिऱ्हाईक आमचं आहे, अंतकाळाच्या वेळेस नामस्मरण चाललंय त्याचं. नामस्मरण देवाचं घेत होतं का पोराचं घेत होतं? पोराचं घेत होतं. म्हणून एक सांगतो, कधी पोराचे नाव आहे ना देवाचे तरी ठेवू. कमीत कमी आपल्या मुखातून तरी काय होतं? आपल्या मुखातून त्याचं नामस्मरण करायचं औचित्य का व्हायला, म्हणजे काय येत आहे ना, ते देवाचं नाव येतं. नाही अवघड छोडी. आता नाही 5-6 दिवस झाले फोन लागत त्या पोरीला ना, पोराचं कशी काय तर त्याच्यामध्ये चांगली नका. नाव काय ठेवलं? म्हणजे डॅनशू. काय म्हणजे डॅनशू? सांगा आता हे काय आता डॅनशू काय, कसं काय म्हणायचं काय? आणि ते जर देवाचं नाव ठेवलं असतं तर दत्ता म्हणा, नारायण म्हणा, काहीतरी हरी म्हणा, तर मुखातून काही निघलं असतं, नामस्मरण निघलं असतं. तसं दोन्ही तिथे यमदूत आहे ते विष्णुदूत ते हजर. शेवटी यमदूत म्हणलं नाही, अजिबात जमायचं नाही. गेले दोघं बी, कोणाचं चित्रगुप्त. हे सगळं आपल्याला आपलं जे आता याचं आपलं ग्रंथात चाललंय ना, हे लिखाण आहे बरं का. वर कोण कोण हजर होते हे सगळं काय आहे, लिखाण आहे तिथं. प्रत्येकाचं दररोज काय घडतंय काय नाही, काय घडतंय आपल्याला वाटतं कोण बघायला आलाय, कोण बघायला आलाय. पण सगळं इथं चित्रगुप्तातलं काय आहे, लिखाण आहे. एकदा आपल्या जीवात्मा त्या ठिकाणी घेऊन गेले चित्रगुप्ताच्या दरबारात, चित्रगुप्त त्याचं आपलं सगळं दप्तर उचकेलं. तर म्हणतात एवढं दप्तर साऱ्या दुनियाचं, त्याचं काय कॉम्प्युटरवर तुमच्या मोबाईलमध्ये काही बघा ना तुम्ही, एवढं कॉम्प्युटरमध्ये सगळं ठेवलेलं आहे. म्हणलं चित्रगुप्ताचं अख्ख्या विश्वाचं दप्तर असतंय सगळं. चला काढा दप्तर. काय केलं आहे, चांगले कर्म किती केले, वाईट कर्म किती केले, चांगले कर्म किती केले, वाईट केले, किती देवाचं नाव घेतलं, किती अन्नदान केले, किती लोकांना लावाड्या झावड्या केल्या, कितकांचे मन कमवले, किती वाईट वासना ठेवल्या, किती पाप केले, सगळं करता करता मग मागून त्याचं मत उलटेसारखे खटा आपले बोलले, बस निवडून आला का पळला. जर भगवंताचं नामस्मरण जास्त, पुण्य जास्त असलं जास्त नाही तर जाऊ द्या विष्णू लोकात, त्याची पुढं काय विष्णू लोकात. आणि जर त्याचं पुण्य कमी पडत, पाप जर भक्ताला जाऊ द्या यमराजाबरोबर सगळं पुढं नरकात. अशा पद्धती चित्रगुप्तात आपलं सगळं लिखाण आहे. तुम्ही म्हणता तुम्ही वर बघून आली काय, जायचं आहे मला अजून नाही दिसत चाललं आहे, बघून यायचं आपल्याला, बघून यायचं. पण ते मग तुम्ही म्हणता तुम्ही कसं काय सांगता, आमच्या संतांनी सांगितलेले. कोणी सांगितलेले? संतांनी सांगितलेले. फक्त विश्वास कशावर पाहिजे, संतावर आपला विश्वास पाहिजे. आता माणसांचा आपला संतांवर विश्वास नाही, फार शोकांतिक आहे. कुत्र्याचा पुत्र विश्वास असतो, कुत्र्याचा पुत्र विश्वास असतो, पण संत हे माणसाचे येतं, पण त्यांच्यावर आपला मात्र विश्वास नाही. तुम्ही म्हणता कुत्र्याचा पुत्र विश्वास कसं काय? तुम्ही बघा संध्याकाळच्या पाणी खालच्या आळीचं जर कुत्रं भोगलं ना, मधल्या आळीचं लगेच भोगलं. आणि मधल्या आळीचं भोगलं का वरच्या आळीचं भोगलं, वरच्या आळीचं भोगलं का वास्त्यावरचं कुत्रं भोगायला लागलं. आता खालच्या आळीच्या कुत्र्याने काही बघितलं, मधल्या आळीच्या कुत्र्याला माहिती आहे का? आणि मधल्या आळीचं का भोगत आहे, वरच्या आळीला माहिती आहे का? वरच्या आळीचं कुत्रं का भोगत आहे, वस्तीवरच्या कुत्र्याने बघितलं का? हे का भोगायचं सगळं? मधल्या आळीच्या कुत्र्याला माहिती आहे, खालच्या आळीचं कुत्रं जे आहे ते भोगलं ना, त्या अर्थी त्याने काहीतरी पाहिलं नाही. पुढं तरी गडी आले, चोर आले, काहीतरी रानडुकरं आले, काहीतरी आले, ते तसं भोकायचं नाही. हे कोणाला विश्वास आहे, मधल्या आळीच्या कुत्र्याला विश्वास आहे, तसं भोकायचं नाही. ते काहीतरी त्याने पाहिलंय म्हणून ते भोकत आहे. हा लगेच सावध आहे म्हणून लगेच मधलं भोकत आहे ना, वर्षाला कळत आहे, हा तसा भोकायचा नाही. काहीतरी त्याला पूर्वीकून तरी कळालंय म्हणून हा भोकतो, म्हणून वरचं भोकतो, खालचं भोकतो. कुत्र्या विश्वास तसा संत हे भोकून आपल्यातून गेले.
आणि आपला मात्र त्याच्या विश्वास बसत नाही. ते भोगलेत ना, मग काहीतरी ते सांगत आहेत ना, हे नक्की असायला चित्रगुप्त असायलाच पाहिजे, यम असायलाच पाहिजे, हे सगळं असायलाच पाहिजे. हे आपला भरोसा बसत नाही. आपण काय पोथ्याचं घेऊन बसले, हां पुढं काय पुराणाचं घेऊन बसले. म्हणजे प्राण्याचा कुत्र्याचा कुत्रे विश्वास आहे, पण माणसाचा संतावर विश्वास नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी राजेवेळेचं दप्तर बघितलं. पहिल्यापासून पाप शेवटपर्यंत सगळे पाप 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 हां हे खूप झाले. जसं इलेक्शनच्या टायमाला सगळ्या पेट्या फुटत चालले, एक जण आला निवडून, एक जण आला निवडून, ते मुलाला उधळायचं तयारी, बाकीचे होते थांबा लय गडबड करू नका, अजून एक वारला राहिला. शेवटचा वारला भोगला. जर कधी समजा ते कमी ज्याला मतदान होते त्याच्यात जर सगळ्या चिठ्ठ्या ठेवलं तर तो बी निवडून येतो. हा म्हणजे पार गुलाला आणायची पाळी झाली राहून एका तालुक्याने फक्त फसवलं म्हणून तो काय झाला, पळला. तसं सगळं असं नाही. यमराज म्हणायचे यमदूत, आम्ही म्हणत होतो नाही आमचं जे आहे तुम्ही ऐकायला तयार नाही, भांडत आले आमचं नका थांबा गडबड नका, तुम्ही काही निवडून आले नाही म्हणून गडबड नका करू. शेवट झालं आणि शेवटी पानाव पार शेवटच्या पानावर लिहिलं मरते समयी नामस्मरण. काय लिहिलं चित्रगुप्ताने सगळे डायरी उचलल्या खपा, आपण शेवटच्या वळीत होतं शेवटी मरते समयी नामस्मरण. मरायच्या टायमाला नामस्मरण केलं तर काय होतं, तुमच्या सगळ्या पापाचं क्षालन होऊन जातं. अंतकाळी नाम ज्याचे आले मुखा मग त्याच्या सुखा पार नाही, किंवा अंतकाळीची मामे व स्मरण मुक्ता कलेवरा. अंतकाळाच्या वेळी जर माझं स्मरण आलं तर त्याचा देह मुक्त होतो. महाराज सांगतात अंतकाळाच्या वेळी ज्याच्या मुखातून नामस्मरण आलं त्याच्या भाग्याला पार नाही. आणि हे आपला जे उपद्योग चाललाय आता 5-25-30 वर्षापासून, तो काय साठी का कामं नाही म्हणून आपण हे कशासाठी उपयोग चाललाय, हे सगळा उपयोग चाललाय फक्त एका दिवसासाठी. 12 महिने कोणाला अभ्यास करायचा, किती तासाचा पेपर सोडवायचा आहे, 3 तासाचे पेपर सोडण्यासाठी 365 दिवस त्याला ते अभ्यास करीत बसावं लागतं. तेव्हा 3 तासाचे पेपर द्यायचे. एकच दिवसाचा एका क्षणाचा आपल्याला पेपर सोडवायचा आहे म्हणून आयुष्यभर परमार्थ करावा लागतो. आणि ते शेवट म्हणजे शेवटचा दिवस. तिथं महाराज सांगतात यासाठी केला होता अट्टहास. म्हणजे एवढा सगळा अट्टहास का करायचा, शेवटचा दिवस गोडवावा गोडवावा. फक्त शेवटचा दिवस गोड होण्यासाठी एवढा मोठा अट्टहास. आणि तेवढा दिवस शेवटचा गोड झाला मग तो नामस्मरण निघलं तर आपलं जीवन काय झालं, कृत्य झालं. याच्यासाठी एवढं करणे. शेवटच्या पानात निघलं व मरते समयी नामस्मरण. शेवटी चित्रगुप्तानं सांगितलं हे गिराईक यमराजाला सांगितलं यमदूताला तुमचं नाही म्हणजे विष्णुदूतच गिराईक का आयुष्यभर जरी त्याने पाप केलं असतं पण अंतकाळाच्या वेळेस काय आले त्याच्या मुखातून नामस्मरण आलं, त्याच्यामुळे त्याच्या पापाचं सगळं शालन झालं. अंतकाळाच्या वेळेस भगवान कृष्णाने सांगितलंय अंतकाळाच्या वेळेस ज्याच्या मुखातून नामस्मरण येतं तो त्याचा देह काय होत असतो, मुक्त होत असतो. आजही नव्याने अवचित नामस्मरण येते. तरी सुद्धा काय झालं, भगवंताला कलियुगात काय आवडतं, फक्त भगवंताला नामस्मरण कीर्तन आवडतं. अजून कोणी केलं कीर्तन बघू आज सगळे जीव बघू काय जेवढे आहेत ना बरोबर करतो गोड पडतं. हरे पांडुरंगा नामे विनटले गोविंदे ते संकटी राखिली द्रौपदी नाम तोडिया देवे दिन जानकी शुद्धे दासाची. नामे विनटले गोविंदे ते संकटी राखिले द्रौपदी नामाच्या ठिकाणी एकरूप झाली. विनटली म्हणजे एकरूप झाली त्या गोविंदाच्या नावात. कोण, ती द्रौपदी. म्हणून तिचं संकटातून काय केलं, रक्षण केलं. नामत्वाडी तोडी आधी व्याधी झालं सिद्धे दासाचे. तर भगवंत काय करतात, हे नाम करतं त्या भक्ताची आधी व्याधी म्हणजे कुठल्याही प्रकारचं दुःख होऊन देत नाही. ते भगवंताचं नाम संकट तोडीतं, दुःखही तोडीतं, काहीच राहून देत नाही. म्हणून आपल्याला ग्रंथात सांगितलं ना, आपल्याला प्रॅक्टिकल करून बघायला काय अर्थ आहे, हे खरं असं ना प्रॅक्टिकल करायला काय अर्थ आहे. पण आपण प्रॅक्टिकल करीत नाही म्हणून आपल्याला
त्याच्यावर विश्वास बसत नाही. आता प्रॅक्टिकल जर केलं ना तर आपल्याला सुद्धा आलेल्या संकटाचा काय होतो, नाश होतो. आपल्याला वाटतं अरे बरोबर आहे, संतांनी सांगितलेलं काय आहे, खरं आहे. बरं, जर नामस्मरण केलं तर नाश होतो. आता ते फार मोठाले भक्त होते, त्यांचा विचार केला तर फार मोठाले भक्त होते. आपण निदान सामान्य भक्त येतं, मोठाल्या भक्तांचं मोठाले संकट निवारण केले. पण आपण सामान्य म्हणजे आपले थोडे थोडे जरी निवारण करेल तर नाही देऊ. हां, फक्त आपण विश्वास धरला तर. आता द्रौपदी त्या ठिकाणी किती संकट आलेले होते. फार भरसभेत दुःशासनाने वस्त्र फेडायला सुरुवात केली, हे सामान्य संकट नाही. त्याच्यानंतर दुर्योधनाने त्याने सांगून दुर्वास ऋषीला पाठवलं द्रौपदीचा छळ करायला. निमेराचं गेले आणि निमेराचं गेले म्हणजे त्याला आम्हाला जेवायचं 1000 शिष्य संघ. आता 1000 शिष्य संघ म्हणलं काय साधा खेळ झाला. आणि कधी जेव घालायचे रातचं. आता तो कोणी आलं आणि म्हणजे भले 2-3 माणसं झाले घाला आम्हाला जेव. आता कुठं घालायचं आपण जेव. हां, बरं आपण इथं काही करू, थांबा होता 2 तास भजन म्हणा तर स्वयंपाक तयार होईल. पण ते द्रौपदी कुठं होती, मला नव्हती ना, वनवसात होती. वनवसात काय संघ काही त्यांनी काय ट्रका भरून नेल्या धान्याच्या. तिथं गेले जेवणं खावणं सगळं झालेले. आणि तिथं नंतर द्रौपदी आपले हे आले दुर्वास ऋषी म्हणले चला जेवणाची व्यवस्था करा, जेवणाची व्यवस्था करा. आता दुर्वास ऋषीचं साधा खेळ नव्हतं. दुर्वास ऋषी म्हणजे कठीण रागीट होते. दुर्वास ऋषी इतका रागच नव्हता. भागवतात उभी आलेली हो का दुर्वासा असा सज्ञान त्याशी क्षणाक्षणा क्षोभवी मन न पाहता गुणागुण शापदा गुणा देत राहावे. दुर्वासा इतका सज्ञानी माणूस असताना न पाहता गुणागुण तो चांगलं का वाईट बघत असत लगेच डायरेक्ट शाप देऊन टाकायचा. रागात काय करायचं देऊ, लगेच शाप देऊन टाकायचा. आंबिरशेर सुद्धा काय दिलं त्याने, शाप दिलं. त्याच्यामुळे दुर्वासाला सगळे घाबरायचे. एकदा भगवान कृष्णाच्या द्वारकेत महाराज आले. दुर्वास ऋषी आल्यानंतर त्याने आदरात ते केलं, सगळं झालं. आणि निघायच्या टायमाला लगेच म्हणले बरं निघतो. शिपायला लगेच कृष्णाने हे असं रथ आणायला हवा. ते दुर्वास ऋषींचं काय करा, द्वारकेच्या बाहेर त्यांना रथात नेऊन टाका. आणल्यानंतर कृष्ण सगळे सामोरे आले. वाटेला घेतलं आपल्यासारखी पद्धत आपण पाहून आल्यानंतर वाटेला आल्यानंतर म्हणले मला तुमच्यासाठी रथ आणलेलं आहे. कृष्णा सांगितलं बसा म्हणून. काय म्हणजे तू देव आहे ना म्हणजे. रथाला काही जोडले म्हणजे तो घोडे जोडले तुम्ही. आणि मला त्याच्यात सोबत देतो, माझा त्रास त्या प्राण्यांना देतो काय तू. आणि तुझा मोठ्यापणा करतो का की मी दुर्वास ऋषीला रथात नेऊन सोडलं. प्राण्यांना माझ्या तू गोड्याला येतो म्हणजे. आणि तुझा मोठेपणा करणार की दुर्वास ऋषी माझ्या काढाल तर मी रथात त्यांना घेऊन सोडलं. शेवटी मला तू सोडणार का प्राणी सोडणार म्हणजे. हे घोडे मला सोडणार ना म्हणजे. मग तुझ्यावर नाही माझं प्रेम आहे, तुला रथात मला सोडून वाटते ना, घोडे बाजूला सोडून दे आणि तू वड म्हणले, तू वड म्हणले तर मी समजेल मग म्हणले की तो मला खरं प्रेमानं वाटलं होतं. लावले घोडे सोडून द्यायला. कृष्ण एक कर आणि रुक्मिणीला सांगितलं होय एक करून म्हणले. आणि दोघं घे. आता घोडे हाकायला काय लागतो, चाबूक लागतो. आणि त्याने हातात घेतला दुर्वास ऋषी. हां, दुर्वासाने आता दोघांना काय घोड्यावरही बोलते काय, दोन हाणायला मागून फटके. चला लवकर आवा, मला लांब उशीर झाला आहे, मला लांब जायचं आहे. कृष्णाला फटका, रुक्मिणीला फटका. सांग तरी कोणाची सेवा होते, साधूची सेवा. त्याच्यात अजिबात दुःख मानायचं नाही. अशा पद्धतीने ते दुर्वास ऋषी रातचा अर्ध्या मागं झाले. आम्हाला जेवायचं म्हणजे चला करा तयारी. द्रौपदी म्हणते ठीक आहे तुम्ही या गंगेवरून म्हणजे तेवढं मी करते. ते गेल्यानंतर आता काय करावं म्हणजे पाचवी पांडवांना ते विचारायचं कारणच नाही. हे माझ्या संगत म्हणजे हे काय करणार होतं, हे कुठून आणायचे काय करायचे. ते आपले बसले म्हणजे आता तो तुला काय करता येईल. तिने लगेच कोणाचा धावा सुरू केला. लगेच त्याचं नामस्मरण चालू केलं भगवंत. तेव्हा लगेच आल्या लगेच म्हणलं द्रौपदी भोगले लागले त्याला. लई भूक लागले, पहिले जेव घालतो. हे पूर्ण कमाल झाली म्हणजे. इथं दुर्वास ऋषीला 1000 शिष्य आले, त्यांना जेव घालायचं बोललंय. तिथं दान अन्नाचं कण नाही आणि तुला म्हणून जेव घालायचं म्हणजे ते तुला त्यांना घालणार घालू नको म्हणला. पहिलं मला जेव घाल म्हणलं. आणि ते म्हणजे नाही दादा काहीच नाही घालत. नाही म्हणलं थोडंफार काहीतरी असं पण म्हणजे बघतोय हात आहे. त्याने आपले भांडे कोणी आपले उडच काही नाही, फक्त एक भाजी पानशे काढलेलं होतं. काय आला भांडे धुताना भाजी होती, तांबड्या पाण्याची गेले त्या दिवशी मी होते त्यामुळे तांबड्या पाण्याची भाजी होती. ते घासताना काय झालं ते पानशे काढलं. कृष्णाने भांडे उडे उचलले. ते पान होतं ना नुसतं असं काय केलं चाटून घेतलं पान. असं त्याच्यात तांबर पाणी केलं. वास म्हणले भरलं वापरलं पोट म्हणजे भूक लागतो भरलं पोट. आणि आता पुन्हा भांडे म्हणजे झाकून ठेवतो म्हणल्या. तू नको उठो म्हणजे द्रौपदीला सांगितलं. कृष्णाने परत भांडे म्हणजे झाकून ठेवले.
आपण बोले आणि मग सांगितलं बोलव म्हणलं आता बोला बेमार सांगितलं आणि त्यांना बोलून म्हणजे टाका पण आता त्याचं म्हणतो लोक काय बोलायचं घरात काय म्हणजे भांडे उचलणार भांडे उचललं त्याचे जेवढं म्हणजे किती वाढलं तरी तेवढं आहे जे ते किती वाढलं तरी तेवढं आहे पण देवाने अगोदर काय केलं मागे भाजी पानं डोंगर देशी पहिलं घेतलं देव कसं आहे माझी देशी मग देशी जो अगोदर घेत असतो तसं देत नाही आणि आपला उलटा चांगला आहे आपल्याला वाटतं मी एक जणाला म्हणलं किंवा मला म्हणजे ते होऊ ना मला आपल्याला आहे ना म्हणतात लई देणगी द्यायची म्हणलं का मला आपल्याकडे आल्यावर आपली इच्छा आहे म्हणलं बऱ्याच दिवसापासून तर आपल्याला देणगी द्यायची म्हणतात कवा द्यायची नाही बाबाने फक्त मला दिलं ना म्हणला बाबाने आपल्याला दिले तर आपण मोकळे मनात द्यायला तसं नाही चाललं तू पहिलं बाबाला दे आणि मग तुला बाबा देते त्या अगोदर त्याने दिलं आणि मग मी देईन हे कधीच होत नाही म्हटलं आता तुला एक शास्त्रातला नव्हता मी नाही डोकं चालत बसलो नाही पण भगवंताचा न्याय काय आहे अगोदर घ्यायचं आणि मग द्यायचं बा तेव्हा साईन इतका उदार नाही तो पहिलं आपलं घेतो तेव्हा देतो आणि संत कसे येतं संत उदार येतं संत उदार उदार आनंद भरले आनंद भांडार त्यांना काही घेणं नाही त्याशी कोणलाही वाटीत येत कोणलाही वाटीत येत घ्या घ्या तसा देव म्हणतो पहिलं द्या मग घ्या सुदामाचे काय केले त्याने मूठ भरतो आहे ना पोहे घेतले तेव्हा त्याला नगरी सोन्याची करून दिली द्रौपदीचं भाजीचं पान का व्हायला पहिलं घेतलं तेव्हा काय केलं दिलं द्रौपदीचं पोट भरतो व्हायला चिंदूक फाडून घेतलं तेव्हा भरसं दुसरं पुरवले ते तसा देतच नाही कोणाला द्वारकेत असताना सगळ्या कृष्ण पत्न्या आणि कृष्ण पत्न्या अशा बसल्या का बहुतली भगवंताने द्वार आपल्या द्रौपदीचं सांगायचं काय सांगायचं तुम्हाला द्रौपदी कोण होती त्याची सख्खी का मानलेली बहीण कृष्णाची सख्खी बहीण कोणती सुभद्रा आता द्रौपदी ही मानलेली बहीण आणि त्याने आपल्या त्या सगळ्या स्त्रिया पत्न्या बसल्या सगळ्यांना सांगायचं द्रौपदीचं लई वेगळं झालं द्रौपदीचं लई वेगळं काय माझ्यावर तिचं झोपाड प्रेम आहे आता एवढं बायकांना म्हणलं बायकांना राग नाही यायचं लईचं सांगता तिचं सांगता मी कुठं काही पडलं तुम्हाला मी कुठं काही पडले त्याला साहजिक रागच येतो बायका म्हणलं काय कृष्णाची बायको बसून गेली तर आणि स्थिरा जवळ मांडे कशी येऊन बसली रोखीने बाहेरून आली तिला राग आला मी बायको असताना सुद्धा ही बाई बाजूला सरकत नाही लई भक्त असं तिला असा नाग जायला पण मी आलो तर मी तरी बायको आहे तरी तिने तोटा व्हायला पाहिजे हिला काय घेण्याचं आहे बायकोचं फेकतं तिला ती बघून तशी एकरूप झालेली आहे आलं महिला गेली रुसून गेली तर कुठं गेली थेट दिंडीरवाला ते जाऊन बसले आणि मागून कृष्ण तिला परत शोधायला गेले ही कथा त्याच्यानंतर द्रौपदीचं सांगायला लागलं ते यांना राग यायचं ते म्हणले नाही 17 वेळा द्रौपदीचं भूषण नका सांगायचं आहे ना आम्हाला का दाखवून द्यावं ती किती प्रेम करणारी आहे ती दाखवून द्यावं मला जरूर दाखवली आपण तुम्हाला जे राग येतं तिच्याविषयी गाड्यावर ना ती किती प्रेम करते तुम्हाला दाखवून द्यायची बरेच दिवस झाले त्या विषयावर पडदा पडला आणि नेमका पंचमीचा दिवस म्हणलं त्या ठिकाणी बाया सगळ्या नटलेल्या वारुळा निघायचं 5 वाजले दागदागिने अंगावर घातलेले सगळं वारुळा निघायची गडबड आणि तेवढ्या सगळ्या स्त्रिया नटल्या कृष्णाच्या पत्न्या आणि निघल्या तेवढ्याच कृष्णाने काय केलं हे मागं भांडण झालेलं बरेच दिवस झालं त्याचा विषय नसतं घेतला आणि तेवढ्यात आता ह्या सगळ्या निघायच्या कृष्णाने एक दगड घेतला आणि आपल्या पायावर टाकून घ्या का एवढ्या खंडीस टाकून त्याने घेतला आणि आपल्या पायावर टाकून घेतला आता पायावर टाकल्याने अंगठा फोकला नकच गेलं निघून नको रक्त चाललं बाळाबाळा कृष्णाने परत झाले आणि ते बसले बाकीच्याने 1-2 जणांनी बघितलं काय सगळ्या बाहेर काय झालं ते रागात चाललेलं बघितलं मग सगळे कळल्यानंतर बाकीच्या पाटा सगळ्या नागोला निघलेले पण ते ताटा हातात ठेवल्या तशा आल्या परत भया एवढं पोट फुकलं काय डोळे झाकून चालले होते काय तुम्ही वर थोबड करून चालले होते तुम्हाला दिसत नव्हतं का अंगठा फुकला काय करीत होते कृष्ण आपला धोरणाला गेला पण बसून नाटकीच होता ते काय साधा खेळ होता का त्याचा गणपतीचा निवड गवळणीने सांगितलं की तू असं कर येशू दे त्या संकट चतुर्थीचा उपास कर मी
केला उपवासाचं पानं फोडायच्या दिवशी ते भले हाराभर मोदक बिदक केले ते झालं ते खाऊन टाकले. त्याच्यानंतर एकदा सांगितलं की चंपषष्ठीचं सण आला खंडोबा ते काय असते ना सटेला कार्यक्रम असतो ना खंडोबाचा ते केलं. त्याने निवत खाऊन टाकला. बस ते डोकरी मार केले नाही टाकले निवत खाऊन. का निवत काय झाला तेव्हा तुम्ही खाऊन टाकला. आता बाबा त्या खंडोबाचं काम तुला माहिती आहे का म्हणले लय अवघड काम आहे म्हणले ते देव असं आहे म्हणजे तसा. आता काय करावं नाही लगेच वाकडतो केलं आहे का म्हणले. झालं तो यावं की देवाचा काय झाला खूप झाला म्हणजे लहानपणापासून हा कसा होता झाला नाटकी होता खेळायला होता. तसं मोठ घेतलं रडायचं मोठमोठे डिप्रेशन ते आणतात बाकीचं हे कसं खोटं घरात पळायच्या कुठेतरी छंद ते बडकं मारताय का हे एवढा हुशार घरात पुढे चिंतून नाही ठेवलं कोणाशी. जुन्या साड्या नाही थोडं नाही ते गादेव काय भेटेल बेडशीट नाही चिंत नाही सांगत नाही जुन्या पेंटी नाही भेटी नाही काही ठेवलं नाही घरात. सगळीकडे बघायचे पुढे चिंतून सापडणार परत बाहेर यायचं परत बघायचं किती बोट फुकलं काय करीत होते तुम्हाला दिसलं नाही का सावकाश नाही चालता येत का ते चाललं हेच चाललं. आणि मग त्याने सगळं पुन्हा जायच्या घरात पुन्हा नाही. द्रौपदीला काळात द्रौपदी काळात तशी द्रौपदी पळत आली. पळत आल्यानंतर ती पाहिलं तर कृष्णाचं बोट फुकलेलं होतं. ती तशीच पळत आली. आता ती बी वारोळा निघलेली होती. तिने डायरेक्ट आपला साडीचा पदर घेतला आणि टारला पण फाटला लगेच फाटला. आणि पायाला काय केला बांधला चिंदे बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला लगेच बांधण्यासोबत. आता चिंदे बांधलं काय होतं रक्त बंद होतं. आणि मग कृष्ण म्हणलं आहे का तुम्हाला मी किती म्हणत की द्रौपदीचं प्रेम हे वेगळंच आहे. द्रौपदीचं प्रेम काय आहे हे वेगळंच आहे. तुम्हाला आज तर तुम्ही म्हणजे दाखवून द्या आम्हाला. आज कळालं बघायला तुमच्या अंगावर साड्या होत्या का नाही म्हणलं सगळ्यांच्या तुम्ही उघड्या होत्या का मग तुमच्या अंगावर साड्या होत्या तुम्ही चिंदून बघायला घराने पळत होत्या. द्रौपदीला कळालं ती पुन्हा घरात गेली का बघायला तिने डायरेक्ट त्याचा पत्र फाडला का नाही. मग तुमच्या साड्याचं पत्र नव्हते का तुम्ही का नाही फाडली. आणि मग मात्र सगळ्यांनी काय केलं खाली माना घातला. पण पहिलं काय केलं पोटभर चिंदून घेतलं तेव्हा भर सभेत काय केले भर सभेत मग त्याला वस्त्र पुरवले. देव काय करतो अगोदर घेतो आणि तेव्हा देतो. नामे वेदले गोविंदी ते संकटी राखिले द्रौपदी नाम तोडी आधी वेदिन जाण त्रिशुद्धे दासाचे. नाम काय करतं हे दासाचं सगळ्या संकटातून त्याला आधी वेदीतून वेदी म्हणजे दुःख आधी म्हणजे संकट आणि समजत ना काय आपल्याला व्याधी लागली सगळ्यातून नाम सोडित. फक्त आपण काय केलं पाहिजे नामस्मरण. कारण सगळ्या आजाराचं एकच औषध सांगितलंय तुकोबर आहे. ब्रह्मरस घेई काळ गेले पिढा सगळ्या व्याधीचं औषध सांगितलंय नामस्मरण. आणि कलियुगा श्रेष्ठ काय आहे नामस्मरण. अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन नामाप्रते साधन सर्वता आन आशेना. अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन. आता आपली शुद्धी कशी व्हायला पाहिजे बाहेरून का दोन्ही कोण व्हायला आपली शुद्धी करायची बाहेरून कसं राहून चालू का महिन्याने आंघोळ केली शुद्धी बाहेरच्यापेक्षा जास्त कशाची व्हायला पाहिजे आतून व्हायला पाहिजे. अंतकरण शुद्ध व्हायला. अंतकरण शुद्ध म्हणजे कोणाचा द्वेष नको मत्सर नको दुर्बुद्धी नको वाईट विचार नको वाईट वासना नको. एवढं अंतकरण कसं पाहिजे आपलं. आता तुम्ही म्हणतात नको पण ते आल्याशिवाय राहत नाही त्याला काय पाहिजे. मग आम्हाला वाटतं नाही यायला पाहिजे पण ते आल्याशिवाय राहत नाही. मग आता मग आपल्याला वाटतं इथं खाकरच नाही व्हायला पाहिजे. घरात काय व्हायला पाहिजे खाकरच व्हायला नाही पाहिजे पण ते झाल्याशिवाय राहत नाही. मग काय करावं लागतं आपल्याला घर झाडून घ्यावं लागतं. 2-2-3 चिमणाऱ्या घर झाडून घ्यावं लागतं. पण हवं शकतो कपडा वापरायचे पण ते खाताना होतोच नाही इच्छा नसली तरी तसे आपल्या अंतकरणात कुठल्याही प्रकारची मलिनता असू नये आपल्याला मस्त वाटतं पण आल्याशिवाय राहत नाही. मग ती मलिनता कशाने घालायची कशाने जाईल ती नामस्मरण करीत ना ती मलिनता आपोआप निघून जाते. कुंडलिका वगैरे